1994चं गेट टुगेदर आज आपले पार पडलं. 1994च्या बॅचचं गेट टुगेदर होतं. तब्बल 30 वर्ष झालेली आहेत आपण, म्हणजे 10वीची बॅच आहे. त्याच्यानंतर पण सगळे लोक बोलू का जरा, तरी पण आपण सगळे कनेक्टेड आहोत एकमेकांशी. आणि बोलवलं सगळ्यांना. उमरजपेक्षा जरा बोरगावला येणं थोडं कन्व्हिनियंट नसल्यामुळं काही लोक आली नसतील मे बी. बाकीची जी लोक ज्यांना शक्य आहे किंवा काहींचं बिझी शेड्यूल असेल त्याच्यामुळे काही लोक आली नसतील. काही लोक त्याच्यातून पण वेळ काढून आली. काय प्रयागराजवरून आली सगळीकडून, म्हणजे सगळेजण, म्हणजे इथं हे खूप महत्त्वाचं होतं. सगळ्यांनी म्हणजे कम्युनिकेट करणं, सगळ्यांनी बोलणं एकमेकांशी. किंवा काही चेहरे आहेत, म्हणजे राजेशजी खूप लोकांशी संपर्क साधला. जे लोक खूप म्हणजे मला वाटतं काही लोक पहिल्यांदाच आले, याच्या आधीचे 2 गेट टुगेदर झाले त्यावेळी आले नव्हते. असं थोडं बऱ्याच गोष्टी या आताच्या गेट टुगेदरमध्ये वेगळ्या अशा झालेल्या. आणि इथं ते निसर्गाच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण ते आज हे केलं, पार पाडलं आपण आपलं गेट टुगेदर. आभार मानणं काय म्हणजे त्याच्यासाठी काही विषय नाही, आभार मानणं. पण मग अशी प्रवीण म्हटले तसं हे थांबतं जरा. आपले म्हणजे बॅच अशी होती, अवकड तुकडी होत्या. आणि तर तुकडी होती ती म्हणजे एक आहेत आपल्या समोरच उभे. आम्ही ते हुशार म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. सगळेजण एकमेकांना मदत करतात. म्हणजे उमरचं फारसा आता म्हणजे आम्ही पेरल्यात राहतो त्याच्यामुळे फारसा संपर्क नाही आहे. पण आता सगळ्यांच्या बोलण्यावरनं पण समजलं, म्हणजे खूप चांगलं वाटतं की सगळे एकमेकांना मदत करतात. सगळे कनेक्टेड आहेत एकमेकांशी. बरेच फोटो ग्रुपवरच शेअर होतात, सगळे भेटतात एकमेकांना, बघून चांगलं वाटतं. कारण जे शालेय जीवनामधले मित्र किंवा मैत्रिणी असतात ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतात. म्हणजे सर्व्हिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये हायर एज्युकेशन घेताना तसे पण काही तयार होतात मित्र. पण शाळेतले मित्र ते सगळे फ्रेंड्स फॉर एव्हर असे असतात. आणि शाळेतल्या आमच्या तर खूप चांगल्या आठवणी आहेत. म्हणजे बेस्ट म्हणजे शालेय जीवनात तशा आठवणी किंवा तशा मेमरीज कधीच परत क्रिएट होत नाही. खूप चांगल्या मेमरीज असतात प्रत्येकाच्या, त्या मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी आपण साठवलेल्या असतात. कधीतरी त्या आपल्याला आठवतात, खूप चांगलं वाटतं. त्या नवीन एनर्जीज देत असतात आपल्याला. कधी असं म्हणजे इन्स्पायरिंग काय म्हणता येणार, पण खूप चांगलं म्हणजे मेमरीला आपल्याला उजाळा मिळतो. आणि आपण खूप जगण्याच्यासाठी परत आपण पॉझिटिव्ह होतो. खूप चांगले मेमरीज असतात. आम्ही तर म्हणजे मुलींचा जो ग्रुप होता त्या तुकडीमध्ये मला वाटतं मुलं होती सगळी. मध्ये पण मुलं तुकडीमध्येच आम्ही फक्त मुली होतो. बऱ्याच मुली वगैरे अंधारवाडी वगैरे शेजारच्या गावात येणारे भोसलेवाडी. तर बऱ्याच मुलींना ते असं एज्युकेशनसाठी वाव वगैरे मिळाला नाही. तरी पण म्हणजे फार लवकर त्यांचं लग्न वगैरे झालं. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे आपण खेडेगावात राहत असल्यामुळे तशा पद्धतीचं बॅकग्राऊंड पण होतं सगळ्यांचं. तरी पण म्हणजे त्या आज पण म्हणजे संपर्कात आहेत, आज पण येतात. तर म्हणजे ते नाही सगळे येतात. ज्या संपर्कात आहेत त्या म्हणजे येतात. म्हणजे चांगली गोष्ट आहे की ते म्हणजे असं विनंती वगैरे म्हणता येणार नाही, पण आपण एखादं म्हणजे मेसेज केला आणि त्या येतात. चांगली गोष्ट आहे. थोडंसं प्रशांत म्हटले तसं मगाशी की ते सुरुवातीला थोडंसं हे झालं होतं, काय ग्रुपिंग वगैरे थोडासा विषय झालेला. पण शांत वाटतं तर व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय माझ्या ते नको वाटतं तर व्हायला पाहिजे. तरी पण म्हणजे काही लोक आली ना तर आपण नेक्स्ट टाइम हे करू. अजून काही डेस्टिनेशन्स आहेत नवीन विनोद बोलले मगाशी. अजून चांगलं काहीतरी नॅचरल काहीतरी आहे माझ्या तरी रिलेटिव्ह तुम्हीच बोलला ना मगाशी, नाही बोललो मगाशी. तर ते अजून चांगलं आहे, आपण तिथं करण्याचा प्रयत्न करू. नंतर काय डॉक्टर चालेल ना तर चांगले करू. म्हणजे आम्ही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे शाळेच्या मेमरीज आमच्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे त्या गुलमोहराच्या झाडावर चढणं, त्याच्या फांद्या पडल्या सगळ्यांनी एकमेकांच्या अंगावर पडलं. किंवा जे झाडांसाठी खड्डे खोललेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पाय ठेवून गप्पा मारणं. म्हणजे असे काही म्हणजे शाळेत आपण काही हे केलेले. आणि म्हणजे आपल्याला सुपरवायझर सर होते धनाजी जाधव सर, मला वाटते 7वी 8वीला वाटून द्यायला.
तर म्हणजे आम्ही चौघी कधी जायचो काहीतरी घेऊन सरांकडे, म्हणजे साधा विषय असेल तरी म्हणजे सर तर असं एकदा म्हणजे तुम्ही चौघी आला की मला भीती वाटते, काहीतरी तुम्ही कंप्लेंट घेऊन तुम्ही भांडून असं माझा अर्धा तास तरी वेळ तुम्ही खाणारच असं शंका वगैरे शंका नाही आम्ही म्हणून तेच करू शंका वगैरे म्हणजे खूप म्हणजे शाळेमध्ये असं नाही की आपण फक्त म्हणजे डब्याचं जेवण घेऊन किंवा म्हणजे सगळे असं मध्यमवर्गीय फॅमिली गेले होते, म्हणजे सुंदर दुःखात पण आपण सोबत होतं तेवढं काय आता फारसं त्यावेळी कळत नव्हतं, पण आता लक्षात येतं की म्हणजे आपण खूप चांगलं शालेय लाईफ आपण जगलोय, म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये आपण राहतो. तसंच बरेच लोक शहरात राहतात, आपल्याची मुलं मुली म्हणजे फक्त शाळेत आहे आणि ओळख आहे किंवा रिलेशन आहे एवढाच विषय असतो, म्हणजे आपल्यासारखं ते किती वर्ष कनेक्टेड राहतील माहीत नाही. ग्रामीण भागाचा तीच म्हणजे खासियत आहे की आपलं हे नाळ जोडलेली असते मातीशी, आणि म्हणून आपण सगळ्यांशी एकमेकांच्या संपर्कात राहतो, सगळेजण असं संपर्कात राहू. काही लोक म्हणजे जे मगाशी बोलले तसं की मदत कोणाला हवी, मागच्या वेळी पण आपण 2 वर्षापूर्वी हा विषय हे केलेला, पण मी त्यावेळी पण बोलले होते की सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं तर चांगलं होईल. माझी रिक्वेस्ट आहे अशी, काही असेल मी पण ठाण्यामध्ये राहते, कुणाला म्हणजे काही म्हणजे कधी म्हणजे अगदी रात्रीचा जरी फोन केला तरी पण म्हणजे मला शक्य असेल तर मी नक्कीच हे करेन मदत, मी किंवा कोणी असेल आपले, जसं डॉक्टर प्रशांतनी सांगितलं मला काही आपण करू शकतो एकमेकांना. आणि सगळे आले आणि म्हणजे मला असं वाटत होतं की काही लोक येणार नाही, तसं मी कम्युनिकेट पण केलं होतं, मला असं वाटलं की येणार नाही. क्लास आपण नंतर घेऊ, तर ते असं काही म्हणजे थोडं हे होतं. मी मगाशी तेच म्हणलं ना, भांडण नाही झालं तर मग काही मजाच नाहीये, भांडायला तर पाहिजे. शाळेतले मित्र मैत्रीण नाही भांडणार तर मग कोण भांडणार, बरोबर ना? सगळंच गोड गोड नको, सगळं गोड थोडंसं तिखट जेवण करायला सांगितलंय, सगळ्यांना आवडतं म्हणून. सगळे आले, खूप छान वाटलं. एनर्जी घेऊन पुन्हा आपण परत एकदा आपण काम करू आणि असंच कधीतरी परत एकदा आपण भेटू. आणि ते प्रवीण देवटेला जास्त बोलायचं जाऊ नका, एवढे एवढं बोलायचं की ते बिचारा 2 महिन्यापासून कोण रिस्पॉन्डच नाही करत. आणि तुमच्या व्हॉट्सअपची स्क्रीन टाईम बघितलं तर लक्षात येईल किती व्हॉट्सअप आणि मोबाईल बघता तुम्ही लोक. अरे